भारताच्या केंद्रीय राजकारणात काही अशी मंत्रालये आहेत जी प्रशासकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानली जातात, परंतु राजकीय दृष्ट्या ती संबंधित मंत्र्यांसाठी आव्हानात्मक ठरणारी असतात। त्यात केंद्रीय शिक्षण मंत्रालय हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकले। मोदी सरकारच्या काळात 4 शिक्षण मंत्र्यांना या ना त्या कारणाने पदावरून बाजूला व्हावे लागले। शिक्षण मंत्रालयाची खुर्ची आता काटेरी आणि शापित वाटू लागली। केंद्रीय शिक्षण मंत्री पदाची काटेरी खुर्ची, शापित इतिहासाची राजकारणात जोरदार चर्चा। प्रधानांसह प्रकाश जावडेकरांसह स्मृती इराणी, रमेश पोखरियाल यांची गच्छंती। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे मोदी सरकारमधील केंद्रीय शिक्षण मंत्री पद काटेरी आणि शापित असल्याची चर्चा आहे। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये पहिल्यांदा केंद्रात भाजपची सत्ता आली। आतापर्यंत भाजप सरकारमधील 4 शिक्षण मंत्र्यांना पायउतार व्हावं लागलं। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची खुर्ची काटेरी झालीये का, अशी चर्चा या निमित्तानं देशाच्या राजकारणात आहे। भारताच्या केंद्रीय राजकारणात काही अशी मंत्रालये आहेत जी प्रशासकीय दृष्ट्या अतिशय महत्वाची आहे, पण राजकीय दृष्ट्या ती संबंधित मंत्र्यांकरता आव्हानात्मक आहे। त्यात केंद्रीय शिक्षण मंत्रालय आघाडीवर आहे। मोदी सरकारच्या काळात या मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या अनेक बड्या नेत्यांना एकतर अपेक्षेपेक्षा कमी महत्वाच्या खात्यावर पाठवण्यात आलं किंवा थेट मंत्रिमंडळातूनच डच्चू देण्यात आला। त्यामुळे राजकीय वर्तुळात या मंत्रालयाला उपरोधानं शापित पद असं म्हटलं जातं। केंद्र सरकार धर्मेंद्र प्रधान यांच्या पाठीशी शेवटपर्यंत ठामपणे उभं होतं, पण शनिवारी त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे। 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर स्मृती इराणी यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाची आणि त्याअंतर्गत शिक्षण मंत्रालयाची देखील धुरा सोपवण्यात आली। अतिशय आक्रमक वक्तृत्व आणि तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या। त्यांच्या कार्यकाळात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वाद, हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुल्ला आत्महत्या प्रकरण आणि पदवीवरून झालेला राजकीय गदारोळ यामुळे हे मंत्रालय सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलं गेलं। विरोधकांनी यावर प्रचंड गदारोळ केला। परिणामी 2016च्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांची उचलबांगडी करण्यात आली आणि कमी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या वस्त्रोद्योग मंत्रालयाचा भार त्यांना देण्यात आला। पुढे 2016-21 या वस्त्रोद्योग खात्याची जबाबदारी आणि जुलै 2021 ते जून 2024 या कालावधीत महिला आणि बालविकास मंत्री म्हणून काम केल्यानंतर स्मृती इराणी कायमच्याच बाजूला पडल्या। स्मृती इराणी यांच्यानंतर पक्षातील अभ्यासू आणि संयमी चेहरा म्हणून प्रकाश जावडेकर यांच्याकडे हे खातं 2016ला सोपवण्यात आलं। वाद शमवणं, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा तयार करणं हे त्यांचं मुख्य काम। त्यांनी आपल्या कार्यकाळात वाद टाळण्याचा प्रयत्नही केला आणि शिक्षण धोरणाची पायाभरणी केली। 2019च्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना माहिती आणि प्रसारण आणि पर्यावरण मंत्रालय मिळालं। 2019च्या मंत्रिमंडळ फेरबदलात प्रकाश जावडेकर यांना धक्का देत थेट मंत्रिमंडळातूनच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, जे अनेक राजकीय विश्लेषकांकरता चक्रावून टाकणारं ठरलं होतं। त्यानंतर ते राजकारणातही फारसे सक्रिय राहिले नाही। 2019 मध्ये उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना मनुष्यबळ विकास मंत्री करण्यात आलं। त्यांच्याच कार्यकाळात मंत्रालयाचं नाव बदलून पुन्हा शिक्षण मंत्रालय करण्यात आलं आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अधिकृतपणे मंजूर करण्यात आलं। एवढा मोठा ऐतिहासिक निर्णय लागू करूनही जुलै 2021 मधील मंत्रिमंडळ विस्तारात आरोग्याचं कारण देऊन त्यांना पदावरून हटवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही। धर्मेंद्र प्रधान हे मोदी सरकारमधील नशीबवान मंत्री अशी चर्चा राजकारणात होती। याचं कारण 2014 ते 2026 पर्यंत सलग 12 वर्ष ते मंत्रिपदावर राहिले।
त्यांनी रमेश पोखरियाल यांच्याकडून जुलै 2021ला शिक्षण मंत्रिपदाचा भार घेतला. ते अगदी 25 जुलै 2026 पर्यंत त्यांच्याकडेच हा भार कायम राहिला. नीट पेपर फुटी झाली आणि त्यात धर्मेंद्र प्रधान यांची प्रचंड बदनामी झाली. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे पेट्रोलियम मंत्री, पुढे कौशल्य आणि उद्योजकता मंत्री, यानंतर शिक्षण मंत्री राहिलेले धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांना दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पडली असा त्यांचा आजवरचा पक्षातला प्रवास. आता मंत्रिमंडळ त्यांच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी देणार की त्यांनी पक्षीय स्तरावर काम करावं याकरता निर्णय घेतला जाणार, या संदर्भात तर्कवितर्क सुरू झाले. शिक्षण धोरणासारखे मोठे निर्णय थेट पंतप्रधान कार्यालय आणि विचारसरणीच्या धोरणकर्त्यांकडून निश्चित होत असतात. त्यामुळे शिक्षण मंत्रालयाला मर्यादित स्वायत्तता असते. धोरण यशस्वी झालं तर श्रेय केंद्र नेतृत्वाला जातं, पण वाद किंवा अपयश आलं तर शिक्षण मंत्रालयाला बळीचा बकरा बनवलं जातं, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. शिक्षण मंत्रालय हे केवळ प्रशासकीय खातं नाही, ते देश उभारणीचं आणि विचारसरणीचं मोठं माध्यम. पण सतत सेवा, प्रशासकीय गुंतागुंत, कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं व्यवस्थापन आणि राजकीय अपेक्षांचा डोंगर, यामुळे या पदावर राहून स्वतःची राजकीय प्रतिमा उंचावणं कोणत्याही नेत्याकरता अत्यंत कठीण आहे. म्हणूनच प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी किंवा रमेश पोखरियाल यांच्या उदाहरणांवरून या मंत्रालयाला राजकारणात शापित किंवा अग्नी परीक्षेचं पद म्हणून आता चर्चिलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.